पाहताय प्रहार टीव्ही, सत्यमेव व्रतम। शिवसेना पुरस्कृत उमेदवारांना सोडून 71 वारांचा भाजप प्रवेश। शिवसेना पुरस्कृत पॅनल तयार करून नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवू पाहणाऱ्या 71 वारांनी अचानक राईट टर्न घेतलाय। त्यांनी भाजपमध्ये प्रवेश घेऊन आपल्या पत्नीचा नगराध्यक्षपदासाठी उमेदवारीचा अर्ज मागे घेतलाय। काँग्रेसचे नेते असलेल्या डॉक्टर M.R. कॅत्तमवार यांनी नगराध्यक्षपदाची संधी काँग्रेसकडून मिळणार नाही म्हणून शिवसेनेमध्ये प्रवेश घेतला। आमदार संतोष बांगर यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षप्रवेश सोहळा घडवून आणला। त्यानंतर शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून त्यांच्या पत्नी सविता मारुती कॅत्तमवार यांच्यासह शिवसेनेचे अनेक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते। मात्र आमदार संतोष बांगर यांनी ऐनवेळी त्यांचा AB फॉर्म पाठवला नाही। त्यामुळे डॉक्टर कॅत्तमवार यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून असलेल्या शिवसेना उमेदवारांचा कोणताही विचार न करता भाजपमध्ये प्रवेश केला। शिवसेनेच्या कार्यालयातच त्यांचा भाजप प्रवेश सोहळा पार पडला। मात्र हा प्रवेश सोहळा 12 तासांचाच ठरला। भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या AB फॉर्मवर दुसऱ्या क्रमांकावर त्यांच्या पत्नीचे नाव टाकल्यानं त्यांना निवडणूक लढता येणार नाही हे लक्षात आल्यानं त्यांनी भाजप सोडून अपक्ष लढणार असल्याची घोषणा केली। 2 दिवसानंतर पुन्हा माजी मंत्री डॉक्टर जयप्रकाश मुंदडा यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पुरस्कृत पॅनल तयार करण्याच्या घडामोडी झाल्या। अपक्ष म्हणून मैदानात असलेल्या उमेदवारांना एकत्र करण्यात आले। सर्वांना शिवसेना पुरस्कृत करण्यासाठी म्हणून आघाडी चिन्ह करण्यात आले। निवडणूक चिन्ह घेऊन प्रचारही सुरू झाला। मात्र वसमतची निवडणूक पुढे ढकलली गेली। सुधारित कार्यक्रमानुसार अपील असलेल्या गटातील उमेदवारांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याची संधी 10 डिसेंबरपर्यंत मिळाली। अखेर 8 डिसेंबर रोजी शिवसेना पुरस्कृत उमेदवारांचे पॅनलचे नेतृत्व करणारे डॉक्टर कॅत्तमवार थेट नागपूर इथं दाखल झाले। भाजपच्या प्रदेशाध्यक्षांसोबत त्यांचा फोटो आला। त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बातचीत झाली व त्यांनी 9 डिसेंबर रोजी वसमत इथं येऊन नगराध्यक्षपदाचा त्यांच्या पत्नीचा उमेदवारी अर्ज मागे घेतला। त्यांच्यावर विश्वास ठेवल्यामुळे व पॅनल प्रचार सुरू केलेल्या शिवसेना पुरस्कृत पॅनलमधील उमेदवार अडचणीत सापडले। अनेकांना उमेदवारी अर्ज मागे घेता येणार नाहीये। नगराध्यक्षपदाचा कोणी उमेदवार नाही अशा कचाट्यात उमेदवार सापडले आहेत।